आज मी बनवते खास श्रावणासाठी मऊसूत सात्विक असा प्रसादाचा शिरा। 1.25 वाटीच्या प्रमाणात हा शिरा मी बनवणार आहे। त्यासाठी इथे 1.25 वाटी दूध आणि 1.25 वाटी पाणी 1 चमचा तूप टाकून गरम करायला ठेवलं। दूध आणि पाणी गरम होतोय तोवर दुसऱ्या साईडला रवा भाजून घ्यायचा। त्यासाठी घेतलेल्या 1.25 वाटी तुपापैकी 1 वाटी तूप सुरुवातीला कढईत टाकलं। यात 1.25 वाटी रवा टाकून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटांनंतर यात एक केळी कट करून टाकायची आणि आणखी 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा। 3 ते 4 मिनिटांनंतर यात आवडीप्रमाणे सुकामेवा टाकायचा आणि हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा। रव्याला हलका सोनेरी रंग आला की यात गरम केलेलं दूध आणि पाणी टाकून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं। आता यात 1.25 वाटी साखर टाकायची, परत एकदा व्यवस्थित एकजीव करायचं आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी वाफ काढायची। सर्वात शेवटी यात राहिलेलं पाव वाटी तूप, वेलची पूड आणि तुळशीपत्र टाकायची आणि परत एकदा व्यवस्थित एकजीव करायचं। तयार आहे आपला सुमधुर सात्विक असा प्रसादाचा शिरा। ह्या शिऱ्याची डिटेल रेसिपी चॅनलवर